लाख दलदल हो पाँव जमाए रखना, लाख दलदल हो पाँव जमाए रखना, हाथ खाली ही सही लेकिन उठाए रखना। कौन कहता है छन्नी में पानी रुक नहीं सकता, कौन कहता है छन्नी में पानी रुक नहीं सकता, सिर्फ बर्फ बनने तक हौसला बनाए रखना, बर्फ बनने तक हौसला बनाए रखना। तर जय हिंद मित्रांनो, आज आपण तिसऱ्या दिवसाची जी आहे तिसरी प्रश्नपत्रिका सोडवणार आहोत आणि या तिसऱ्या प्रश्नपत्रिकेमध्ये आपण जे काही गणित व बुद्धिमत्ताचे प्रश्न आहेत ते सर्व प्रश्न अतिशय संक्षिप्त रूपामध्ये म्हणजे सर्व डीप मध्ये सोडून घेणार आहोत। तर ही जी प्रश्नपत्रिका आपण सोडून घेत आहोत ही प्रश्नपत्रिका आर्मीची जी ऑफिशियल वेबसाईट आहे त्या ऑफिशियल वेबसाईटवरती तुम्हाला प्रश्नपत्रिका दिलेल्या आहेत, जे सरावासाठी प्रश्नपत्रिका दिलेली आहेत आणि ते सर्व सरावासाठी दिलेले प्रश्नपत्रिका जे आहेत ते अगोदरचे प्रिव्हियस इयरच्या म्हणजे याच्या अगोदर जी आर्मीची भरती झाली होती त्या आर्मीच्या भरतीमध्ये जे प्रश्न आलेले होते त्यापैकीच या प्रश्नपत्रिका आहेत। तर हे जे प्रश्नपत्रिका आपण इथं सोडून घेत आहेत हे प्रश्नपत्रिका तुम्हालाही समजाव आणि कशा पद्धतीचा पॅटर्न असतो आर्मीला, कशा पद्धतीने प्रश्न येत असतात, कशा पद्धतीची प्रश्नपत्रिका असते हे कळण्यासाठी तुम्ही आजच आपल्या जी एस स्कॉलर्स अकॅडमी आहे ह्या एस स्कॉलर्स अकॅडमीला सबस्क्राईब करा आणि जे नोटिफिकेशनचं बेल आयकॉन आहे त्या बेल आयकॉनवरती ऑल वरती क्लिक करा, म्हणजे ज्या वेळेस मी व्हिडिओ अपलोड करेल ते प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही जी मेहनत घेत आहात त्या मेहनतीमध्ये माझाही थोडा खारीचा वाटा होईल। म्हणून तुम्ही माझी जी यस स्कॉलर्स अकॅडमी आहे या यस स्कॉलर्स अकॅडमीला सबस्क्राईब करणे। तर पहिला प्रश्न काय आहे बघा, जर 3244 प्लस 159.6 वजा एक्स बरोबर 2956 आहे तर एक्स ची किंमत काढा। पहिला प्रश्न बघूयात काय आहे पहिला प्रश्न, जर 3244 अधिक 1559.6 वजा एक्स बरोबर 2956 आहे तर एक्स ची किंमत काढा। आता ह्या प्रश्नामध्ये आपल्याला काय करायचं आहे तर एक्स ची किंमत काढायची आहे। मग कशा पद्धतीने काढायची ते बघूयात। आता बघा 3244 प्लस 159.6 वजा एक्स दिलेला आहे। हे समीकरण मी अगोदर जसं असं लिहून घेतो, 3244 अधिक 159.6 वजा एक्स बरोबर 2956। आता ह्या दोघांची बेरीज करावी लागेल, प्लसचं चिन्ह आहे कारण आपल्याला माहित आहे की कंचे भागुबेवच्या त्या नियमानुसार आपल्याला अगोदर काय करावं लागेल, ह्या दोघांची बेरीज करावी लागेल। बेरीज अगोदर असते नंतर वजा बाकी असते। मग 3244 अधिक 159, आता पॉईंटच्या नंतर 6 आहे तिथं पॉईंटच्या नंतर काही नाही म्हणजे याला बनवूयात पॉईंट मध्ये संख्या बनवूयात तर 0 आहे। तर 6 अधिक 0 किती होतील तर 6, पॉईंटच्या खाली पॉईंट येतील, 9 अधिक 4 किती येतील 13, 5 आणि 4 9 आणि जे हातच्या येईल 13, 9 आणि 4 13 व्हायलेत ना, 13 ला 3 हातच्या 1, 5 आणि 4 9 आणि 1 10, 10 शिला 0 हातचे 1, 1 अधिक 2 3 आणि 1 4 आणि 3 ला 3। आता याचं जे उत्तर आलेलं आहे 3244 अधिक 159.6 वजा, आता याचं जे उत्तर आलेलं आहे ते किती आलेलं आहे तर 3403.6 वजा एक्स बरोबर 2956 आहे। आता इकडे बघा हे एक्स जे आहे ह्या साईडला वजा बाकीत आहेत तर ह्या साईडला घेऊन गेल्यानंतर बेरजेमध्ये जातील आणि हे जे आहे 2956 ते ह्या साईडला प्लस मध्ये असल्यामुळे ह्या साईडला आणल्यानंतर जे बरोबरचं चिन्ह आहे बरोबर चिन्हाच्या ज्या वेळेसही आपण बरोबरच्या चिन्हाच्या इकडे म्हणजे उजव्या साईडच्या अंक डाव्या साईडला घेऊन जाऊ त्यावेळेस जर बेरजेमध्ये असतील तर वजाबाकीत जातील, वजाबाकीमध्ये जर असतील तिकडच्या साईडला तर ह्या साईडला डाव्या साईडला आल्यानंतर काय होतील वजाबाकीमध्ये येतील। असे चिन्ह चेंज होत असतात हे आपल्याला माहित आहे। जर इथे ह्या साईडला म्हणजे डाव्या साईडला जर गुणाकारामध्ये असतील तर उजव्या साईडला गेल्यानंतर भागाकारामध्ये जातील आणि जर भागाकारामध्ये असतील उजव्या साईडला तर ह्या साईडला जर आणलं तर गुणाकारामध्ये येतील। या पद्धतीने काय होत असतं चेंज होत असतात चिन्ह जे आहेत ते चेंज होत असतात। आता इथे काय आहे बघा 3403.6 वजा एक्स बरोबर 2956 आहे। एक्स आता ह्या साईडला काय आहे मायनस मध्ये म्हणजे वजाबाकीचं चिन्ह लागलेलं आहे तर ह्या एक्स ला ज्या वेळेस आपण बरोबरच्या चिन्हाच्या दुसऱ्या साईडला घेऊन जाऊ हे डाव्या साईडचं चिन्ह जे आहे डाव्या साईडचे जे एक्स आहेत ते उजव्या साईडला घेऊन गेल्यानंतर इकडे काय होतील ह्याचं चिन्ह जे आहे वजाबाकी आहे तो प्लस होतील म्हणजे मायनस आहे ते प्लस होईल आणि हे जे प्लस आहे मध्ये ते इकडं मायनस मध्ये येतील म्हणजे असं होईल 3403.6 वजा 2956 बरोबर एक्स। आता यांची आपल्याला काय करायची वजाबाकी करायची, काय करायचे 3403.6 वजा 2956 पॉईंटच्या खाली काही नाही याला पॉईंट मध्ये बनवू शकतो आपण। तर 6 मधून 0 जर गेले तर 6 राहतील, पॉईंटला पॉईंट द्या, 3 मधून 6 जातील का नाही, मग हे काय करावं लागेल आपल्याला साईडचा एक घ्यावा लागेल, साईडचा एक घेतल्यानंतर इथं काय होतील 13, आता इथं 0 आहे 0 मधून कसा घेणार म्हणून आपण याला 1 दिला, इथं राहिले 9, इथं राहतील 3
तर 13 मधून 6 गेले, राहतील किती? 7 राहतील. आता 9 मधून जर 5 आपण काढले, 9 मधून 5 काढल्यानंतर किती राहतील बघा? 4. 3 मधून 9 जातील का? नाही जाणार, म्हणून आपला साईडचाही घ्यावा लागेल. आणि 13 मधून जर 9 गेले तर राहतील किती? 4. इथं राहतील 2. 2 वजा 2 केल्यानंतर 0 होतील. म्हणजे ह्या प्रश्नाचे जे उत्तर आलेलं आहे ते 447.6 येत आहे. म्हणजे आपला पर्याय क्रमांक कोणता आहे? 447.6 पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. चला तर बघूयात आपण दुसरा प्रश्न. दुसरा प्रश्न काय दिलेला आहे बघा? 70, 35 आणि 77 ची मसावी काढा. 70 आणि 35, 70, 35 आणि 77 ची मसावी काढा. आता मसावी म्हणजे काय असते बघा? मसावी म्हणजे असा सर्वात मोठा विभाजक असतो किंवा सामायिक विभाजक असा असतो. मसावी म्हणजे सर्वात मोठा सामाजिक विभाजक असतो की जेवढ्या काही संख्या दिल्या आहेत, आता इथं आपल्याला 3 संख्या दिलेल्या आहेत, या 3 संख्याला असा कोणत्याच संख्येने भाग जाईल, सर्वात मोठ्या कोणत्या संख्येने भाग जाईल ती असते आपली मसावी. आता 70, 35 आणि 77 जे दिलेले आहेत, मी लिहून घेतो 70, 35 आणि 77. 70, 35, 77 ला सगळ्यात मोठ्या कोणत्या संख्येने भाग जाईल? तर इथं 7 ने जाईल, 7 5 35 आणि इथं 7 7 77. म्हणजे याला 77 7 ने भाग देऊ का? 7 ने भाग दिल्यानंतर इथं राहतील 10, इथं राहतील 7 5 35 आणि इथं राहतील 11. आता ह्या संख्याला भाग जात आहे का? 10, 5 आणि 11ला नाही जात. मग आपल्याला मसावी पाहिजे होते. मसावी म्हणजे ह्या तिन्ही संख्यांचा सर्वात मोठा सामायिक विभाजक असतो. आणि सर्वात मोठा सामायिक विभाजक जो आहे या 70, 35 आणि 77 आलेला, तो कोणता आलेला आहे? तर 7. आता 7च का आलाय? कारण आता बघा खाली जे 10, 5 आणि 11 आलेले आहेत, 10, 5, 11 जे आलेले आहेत, त्या 10, 5 आणि 11ला आपण एका संख्येने भाग देऊ शकत नाहीत. मसावी म्हणजे काय असतो? महत्तम सामायिक विभाजक असतो. महत्तम सामायिक विभाजक. आता सामायिक विभाजक म्हणजे ह्या तिन्ही संख्यांचा विभाजक असायला हवा होता, परंतु याला 10ला 5लाच फक्त 5 ने भाग देऊ शकतो. 11ला 5 ने भाग देऊ शकतो का? नाही. तर याचा सर्वात मोठा सामायिक विभाजक जो आहे तो कोणता आहे? 7 असेल. प्रश्न तिसरा काय दिलेला आहे? 1/2 गुणिले 14 गुणिले 2/7 अधिक 9/4 वजा 2/8 बरोबर किती? आता हे समीकरण जे दिलेले आहे, आपल्याला हे समीकरण जे दिलेलं आहे किंवा ही पदावली जी आहे, या पदावलीला आपल्याला सोडवावं लागेल. ही पदावली आहे 1/2 गुणिले 14 गुणिले 2/7 अधिक 9/4 वजा 2/8 आहे. आणि यांचं काय उत्तर येईल ते आपल्याला विचारलंय. तर बघूयात काय उत्तर येते. आता हे 1/2 गुणिले 14 आहेत आणि आपल्याला माहित आहे जर गुणाकारामध्ये संख्या असेल, कोणत्याही अपूर्णांकाच्या गुणाकारामध्ये संख्या असेल तर आपण डायरेक्ट कट करू शकतो जर होत असेल तर. तर इथं बघा होती बे 1 बे, बे 7 14 येतील, 7 1 7, 7 1 7. आता इथं काय राहिलेलं आहे? 1 गुणिले 1 म्हणजे हे 1 न गुणल्यानंतर उत्तर जे आहे ते एकच येत आहे. मग 2 अधिक 9/4 वजा 2/8 हे राहिलेलं आहे. आता अगोदर आपण बेरीज करून घेतो, तर बेरीज करून घेऊयात. याच्या छेदामध्ये काही नाही म्हणजे 1 असतो आणि तिरपा गुणाकार केल्यानंतर काय येणार? 4 2 8 अधिक 9 छेदामध्ये येतील 4 वजा 2/8. आता काय यायला उत्तर बघा? 8 अधिक 9 किती होतील? 8 आणि 8 16 आणि 1 17. 17 छेदामध्ये येतील 4 वजा 2 छेदामध्ये 8 येतील. आता या दोन्हीचा 4चा आणि 8चा जो लसावी आहे, 4 आणि 8चा जो लसावी येईल तो येत असतो. 4चा आणि 8चा लसावी काय असणार? 8 आहे. म्हणजे 8ला 8ने भाग जातो आणि 8ला 4नेही भाग जात असतो. मग आता यालाही 8 मध्ये कन्वर्ट करण्यासाठी, याला 8 मध्ये रूपांतर करण्यासाठी आपण याला छेदामध्ये आणि अंशामध्ये 2 ने गुणू शकतो. कधीही अपूर्णांकामध्ये आपण एकाच संख्येने छेदामध्ये आणि अंशामध्ये गुणू शकतो किंवा छेदामध्ये आणि अंशामध्ये एकाच संख्येने आपण भाग सुद्धा देऊ शकतो. तर अशा पद्धतीने मी काय केलेलं आहे, इथं छेदामध्ये आणि अंशामध्ये 2 ने गुणलेलं आहे. मग गुणल्यानंतर काय येईल? 17 2 34 येतील, 34 छेदामध्ये येतील 8 वजा 2 छेदामध्ये 8. आता आपला जो छेद आहे सारखा झालेला आहे. ज्या वेळेस छेद सारखा असतो त्यावेळेस आपण अंशाची वजाबाकी करत असतो. 14 वजा 2 जर केले आणि खाला ज्या छेद आहे ते सामायिक घेत असतो. ठीक आहे. तर आता 34 वजा 2 आलेले आहे. 34 मधून 2 गेले, राहिले 32. 32 छेदामध्ये 8 आहे. 8 चौक 32. म्हणजे ह्या प्रश्नाचं जे उत्तर आलेलं आहे तर किती आलेलं आहे? तर पर्याय क्रमांक 1 ह्या प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे. प्रश्न 4 काय दिलेला आहे बघा? पहिल्या 5 प्राकृत पूर्ण वर्ग संख्यांची सरासरी काढा. आता प्राकृत म्हणजे काय अगोदर हे बघून घ्या. प्राकृत म्हणजे ज्या काही नैसर्गिक संख्या असतात त्या सर्व नैसर्गिक संख्यालाच आपण प्राकृत संख्या म्हणतो. तसं दुसरं एक नाव आहे
ते काय आहे ते कमेंट मध्ये सांगा. प्राकृत संख्या म्हणजे पूर्ण आपल्या नैसर्गिक संख्या असतात. आता पूर्ण वर्ग संख्या यांची सरासरी काढा. आता पहिल्या म्हणलेलं आहे, पहिल्या पाच संख्या घेऊता 1 2 3 4 आणि 5 यांच्या वर्गाची जी आहे ती सरासरी काढायची आहे आपल्याला. आता याच्या अगोदरचे एकच्या अगोदरचा असतो झिरो. झिरो हे काय आहे, शून्य जो असतो तो असतो आपली पूर्ण संख्या. 1 2 3 4 5 6 7 ते अनंत पर्यंत ज्या संख्या आहेत त्या सर्व संख्या नैसर्गिक संख्या किंवा प्राकृत संख्या असतात. तर पहिले एकचा वर्ग काय येणार, 1 येणार. दोनचा वर्ग काय आहे, 4. तीनचा वर्ग 9. चारचा वर्ग 16 आणि पाचचा वर्ग 25. पाचचा वर्ग आहे 25. मग ह्या जे काही पहिले पूर्ण वर्ग संख्या आहेत, पूर्ण वर्ग संख्या म्हणजे 1 4 9 16 25 हे आहेत पूर्ण वर्ग संख्या. आणि ह्या पूर्ण वर्ग संख्यांची सरासरी विचारली. आता ज्यावेळेस आपण सरासरी काढत असतो त्यावेळेस मी तुम्हाला सांगितलं होतं की यांच्यापैकी एक संख्या गृहीत धरायची किंवा कोणतीही एक संख्या गृहीत धरा. आता मी बेरीज करण्यासाठी किंवा भागाकार करण्यासाठी ज्यावेळेस वजाबाकी करण्यासाठी सोपं जावं म्हणून काय करतो, 10 घेतो. जास्तीत जास्त ज्यावेळेस आपल्याला अशी अंदाजे सरासरी काढायची असेल किंवा अंदाजे आपण मानूयात की ही सरासरी आहे, त्यावेळेस आपल्याला काय करायचं असते, 10 15 म्हणजे आपल्याला बेरीज करण्यासाठी सोपं जावं, वजाबाकी करण्यासाठी सोपं जावं या उद्देशाने मी काय करतो तर 10 ही संख्या घेतो. आता 10 पेक्षा एक जे आहेत कितीने कमी आहेत तर -9 ने कमी आहेत. 4 जे आहेत कितीने कमी आहेत, -6 ने कमी आहेत. आता वजाबाकीचं चिन्ह का लावत आहे मी, कारण की कमी असल्यामुळे मी मायनस लिहिलं. आणि ज्यावेळेस जास्त असतील 10 पेक्षा ज्यावेळेस काही संख्या जास्त असतील त्यावेळेस आपण प्लस मध्ये लिहूयात. आता 10 पेक्षा 9 हे कितीने कमी आहेत तर 1 ने कमी आहेत. 10 पेक्षा 16 कितीने जास्त आहेत तर +6 ने. म्हणजे 10 मध्ये ज्यावेळेस आपण 6 मिळवूयात, 10 मध्ये ज्यावेळेस आपण 6 मिळवले त्यावेळेस 16 होतील. 10 मधून जर 9 काढले तर आपण 1 होईल. 10 मधून जर 6 काढले तर 4 येतील. 10 मधून जर 1 काढले तर 9 येतील. आणि 10 मध्ये जर आपण 6 मिळवले तर किती होतील, 16 होतील. अशा पद्धतीने आपल्याला लिहून घ्यायचं आहे. 10 मध्ये 15 मिळवल्यानंतर आपल्याला काय भेटतील, 25 मिळतील. तर आपण इथं काय करूयात, +15 हे लिहून घेतलं. आता बघा, ज्या काही वजाचे चिन्ह आहे म्हणजे ज्या काही ऋण संख्या आहेत त्या सर्व ऋण संख्यांची बेरीज एकीकडे करायची आणि ज्या काही धनसंख्या आहेत त्या धनसंख्यांची बेरीज काय करायची, एका साईडला करून घ्यायची. आता जर कट होत असतील तर डायरेक्ट कट ही करू शकतो. आता बघा, ही संख्या आणि ही संख्या म्हणजे -6 आणि +6 हे काय होतील, कट होतील. -9 आणि -1 किती होतील, -10 होतील. आणि -10 ज्यावेळेस आपण 15 मधून वजा करूयात तर काय राहतील तर 5 राहतील. मग बघा 5 आहेत आणि एकूण संख्या किती आहेत, जेवढ्या काही एकूण संख्या असतील तेवढ्या एकूण संख्यांनी काय करायचं, आपल्याला याला भाग द्यायचा. 5 आहेत. आता आपण याची बेरीज केली म्हणजे धनसंख्या अलग बेरीज केली, ऋण संख्यांची अलग बेरीज केली. जेवढ्या काही कटतात तेवढ्या काटल्या. -6 होत्या, +6 होते, म्हणून आपण काय केलं, डायरेक्ट 6 कट केले. जेवढे कट करता येतात तेवढे आपल्याला कट करायचे. -9 आणि -1 10 झाले, -10 झाले आणि इकडं +15 आहेत. मग -10 आणि +15 ची ज्यावेळेस आपण बेरीज करूया त्यावेळेस काय उत्तर येणार आपल्याला, 5. आणि एकूण संख्या आपल्याला किती आहेत, 5 आहेत ना. बघा ना, पहिल्या 5 म्हणजे 1 4 9 16 आणि 25 हे पहिले 5 वर्ग पूर्ण वर्ग संख्या आहेत. आणि हे एकूण किती आहेत तर 5 आहेत, म्हणून 5 ने इथं भाग द्यायचा. तर 5 एक 5 येणार. तर 10 ही आपण मानली होती, परत हे जे 1 आलेलं आहे धनसंख्येचे 1 आहे म्हणजे +1 काय करावं लागतील, यामध्ये मिसळावे लागतील. ज्यावेळेस 10 मध्ये आपण 1 मिळवूयात त्यावेळेस 11 येईल. म्हणजे ह्या चौथ्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते पर्याय क्रमांक 3 हे असेल. प्रश्न 5वा काय दिलेला आहे, एका परिवारात 6 सदस्य आहेत, त्यापैकी 5 सदस्यांचे वजन 72 kg म्हणजे 72 किलोग्राम, 72 किलोग्राम. पुन्हा काय दिले, 68.6 किलोग्राम, 48.4 किलोग्राम, 33 किलोग्राम आणि 49 किलोग्राम. हे काय दिले, 5 सदस्यांचे वजन दिले आहे. जर त्या परिवारातील सगळ्या सदस्यांची सरासरी वजन 50 किलोग्राम असेल, म्हणजे सर्व सदस्याचं वजन जे आहे 50 किलो आहे, तर 6व्या सदस्याचे वजन किती ते विचारलेलं आहे. आता असा ज्यावेळेस प्रश्न येतो, हा सरासरीचा प्रश्न आहे म्हणजे सरासरी दिलेली आहे. आपण याच्या अगोदरचा 4 नंबरचा प्रश्न बघितला होता, त्याच्यामध्ये ज्यावेळेस सरासरी दिलेली नव्हती त्यावेळेस आपण काय केलं होतं, गृहीत धरलं होतं की ही 10 जी आहे ती सरासरी आहे. मग ज्या काही 10 पेक्षा संख्या कमी आहेत त्या आपण काय केलं, त्या काढून लिहिल्या होत्या. आणि 10 पेक्षा किती जास्त अंक आहेत तेही लिहून घेतले होते. आणि जे धनसंख्या आहेत ऋण संख्या आहेत यांची अलग अलग वजाबाकी बेरीज करून
आपण काय केलं त्याची बेरीज करून एकामध्ये मिळवल्या होत्या, म्हणजे बेरीज केलती आणि जेवढ्या काही एकूण संख्या होत्या त्या एवढ्या एकूण संख्येने आपण त्याला भाग दिलता. मग त्याच पद्धतीने आता आपल्याला इथेही तीच ट्रिक जी आहे तीच ट्रिक अप्लाय करायची. जर आपण यांची बेरीज करत बसताल तर बघा किती आहे, 72, 68.6, 48.4, 33 आणि 49 आहे. ह्या एवढ्या संख्यांची ज्यावेळेस आपण बेरीज करूया त्यावेळेस आपला काय आहे, वेळ वेस्ट होणार, म्हणजे टाइम जे आहे वेस्ट होणार. आणि टाइम वेस्ट झाल्यानंतर आपल्याला जे अवघड प्रश्न आहेत, काय अवघड प्रश्न आहेत या प्रश्नपत्रिकेमध्ये, ते प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला काय होणार आहे, टाइम कमी पडेल. मग त्यामुळे आपल्याला जेवढ्या काही शॉर्ट ट्रिक मध्ये सोडवता येतील तेवढेच प्रश्न शॉर्ट ट्रिक मध्ये सोडवायचे. आणि ते कसे सोडवायचे ते बघूयात. आता याच्यामध्ये किती दिलेले आहे, सरासरी दिलेले आहे 50 किलोग्राम. म्हणजे सर्व जे काही 6 लोक आहेत त्या सर्व 6 लोकांची मिळून सरासरी किती आहे, तर 50 किलोग्राम आहे. तर किती आहे सरासरी बघा, 50 किलो दिलेली आहे. आता काय करायचं, ह्या जे काही वजन आहेत ते कितीने जास्त आहेत कितीने कमी आहेत ते बघूयात अगोदर. 50 पेक्षा 72 कितीने जास्त आहेत, तर 60, 70 आणि 2 72 म्हणजे 22 ने जास्त आहेत 72. 68 कितीने जास्त आहेत, आता 68 आणि हे 48.4 आहे. हे सोपं होण्यासाठी मी काय करतो, ह्यातील 6 जे आहेत याला देतो, म्हणजे 0.6 जे आहेत ह्या संख्येला दिल्यानंतर इथं काय होतील, 49 होतील. कारण 6 आणि 4 10, 10 केल्यानंतर 10शीला 0 येईल, ह्याच्या 1 जाणार, 4 8 आणि 1 9, 8 म्हणजे 4 आणि 9 किती होतील, 49 होतील. मी हे सोपं होण्यासाठी काय केलेलं आहे, असं हे जे 0.6 आहेत हे 68 चे 0.6 याला दिलेत, काला 48.4 ला दिले आहेत, तर 49 झाले आहेत बघा. आता इथं राहिलेत 68. 68 कितीने जास्त आहेत 50 पेक्षा, तर 50 पेक्षा 68 जे आहेत 18 ने जास्त आहेत. 49 कितीने कमी आहेत, तर -1 ने कमी असल्यामुळे मी काय केलेलं आहे, वजाबाकी चिन्ह लिहिलं. आता 13 जे आहेत, सॉरी 33 जे आहेत, 33 50 पेक्षा कितीने कमी आहेत, तर -17 ने कमी आहेत. 50 पेक्षा 49 कितीने कमी आहेत, तर -1 ने कमी आहेत. आता बघा, -17 आणि -1 किती होतील, -18 होतील. म्हणजे हे 2 कट केल्यानंतर इकडे 1 18 कट होतील. आता 22 अधिक -1 जर केला आपण तर किती होतील, 21 येतील. 22 अधिक -1 म्हणजे बघा ना, 22 मध्ये जर आपण -1 मिळवले तर काय व्हायले, 21 यायले. मग आता बघा हे 21 जे आहेत हे 21 काय आहेत, ही संख्या आपलं काय केले आहेत, ही 21 72, 68.6, 48.4 आणि 33.49 ह्या सगळ्यांची मिळून आपण 21 जी संख्या आहे ती 6व्या व्यक्तीचं वय जे होतं त्या 6व्या व्यक्तीच्या वयामध्ये आपण काय केली, ती मिळवली होती. तेव्हा कुठं वजन जे आहे, सरासरी वय वजन जे आहे त्या 6व्या व्यक्तीचं, 6व्या सदस्याचं जे वजन आहे ते 50 झालं. मग हे 21 आपण वजनामध्ये मिळवले होते. मग आता काय करूया, त्याचं वजन किती आहे हे पाहण्यासाठी हे 21 या 50 मधून आपण जर वजा केले तर काय होतील बघा, 50 मधून 21 वजा केले तर येणार काय, 10 मधून 1 गेला तर 9 राहतील आणि 4 मधून 2 गेले तर 2 राहतील. म्हणजे आपल्याला त्या 6वा सदस्य जो आहे त्या 6व्या सदस्याचं वजन मिळत आहे. तर 6व्या सदस्याचं वजन किती आहे, 29 किलोग्राम आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे प्रश्नाचं उत्तर आहे. ज्यावेळेस असे प्रश्न येतात, सरासरीचे ज्यावेळेस प्रश्न येतात त्यावेळेस आपल्याला काय करायचंय, बेरीज करीत बसायचं नाही. बेरीज करणं, एकूण संख्यांची बेरीज करणं भागिले एकूण संख्या हे करण्यापेक्षा आपण काय करायचं, ज्या काही संख्या, आता एक सरासरी अंदाजे गृहीत धरत असतो, परंतु ह्या प्रश्नामध्ये आपल्याला सरासरी दिली, ती किती दिलेली आहे, 50 सरासरी दिलेली आहे. मग 50 पेक्षा कितीने संख्या जास्त आहेत, सरासरी म्हणजे काय असतो, मध्य असतो. म्हणजे ज्या संख्या जास्त आहेत त्यांचे काढायचे काही अंक, काही संख्या काढायच्या आणि कमी याच्यामध्ये द्यायचं. जसं आपलं टॅक्सचा असतो, सरकार काय करत असतो, जे काही श्रीमंत लोक आहेत त्या श्रीमंत लोकांकडून टॅक्स घेत असतो आणि गरीब लोकांमध्ये देत असतो. त्याच पद्धतीने ज्या काही संख्या मोठ्या संख्या आहेत, सरासरीपेक्षा ज्या संख्या मोठ्या आहेत त्यातील अंक काढायचे आणि ज्या छोट्या संख्या आहेत त्या छोट्या संख्येमध्ये मिळवायचे. मग ज्या वेळेस आपण तसं केलं, हे 72 जे आहेत 22 ने जास्त होते 50 पेक्षा, 68 जे आहेत 18 ने जास्त होते, हे 49 आपण बनवले होते आपल्याला बेरीज करण्यासाठी, किंवा जास्त कितीने जास्त आहेत किंवा कितीने कमी आहेत हे पाहण्यासाठी सोपं जावं म्हणून आपण हे 68.6 चे 0.6 जे आहेत 48.4 मध्ये मिळवले होते, ते 49 झालं. अशा पद्धतीने आपण करू शकतो सरासरीमध्ये. मग 49 कितीने कमी आहेत, तर 1 ने कमी आहेत. 33 कितीने कमी आहेत, 17 ने कमी आहेत. आणि 49 हे कितीने कमी आहेत, तर 1 ने कमी आहेत. मग धन संख्यांची बेरीज होते अलग आणि ऋण संख्यांची बेरीज होते. परंतु मी बेरीज करत बसण्यापेक्षा, म्हणजे खेळत बसण्यापेक्षा मी काय केलं आहे, -17 अधिक -1 किती व्हालेत, -18 व्हालेत. -18 आणि अधिक 18 जे आहेत ते डायरेक्ट कट होतात. मग इथं काय राहिले, प्लस म्हणजे धन 22 राहिलेत. 22 मधून आपण 1 जर वजा केला तर 21 राहिले.
म्हणजे हे 21 जे आहेत ते 6व्या सदस्याच्या आपण वजनामध्ये मिळवलेले होते. म्हणून मी काय केलं, आता 6व्या सदस्याचं वजन तर माहित नाही आपल्याला किती आहे, तर 6व्या सदस्याचं सरासरी वजन माहित आहे, परंतु आपल्याला कारण सर्व सहा लोकांचे जे सगळ्या सदस्यांचे सरासरी वजन 50 किलोग्राम दिलेलं आहे. म्हणजे 6व्या सदस्याचंही सरासरी वजन किती आहे, 50 आहे. मग हे 21 आपण काय केले होते, ह्या बाकीच्याकडून काढून त्या 6व्या सदस्याच्या वयामध्ये मिळवले होते, तेव्हा आपलं वजन जे आलतं ते 50 वजन सरासरी वजन आलतं. पण आपण आता काय केलं, त्या 6व्या सदस्याचं वजन आपल्याला माहित करण्यासाठी ह्या 50 मधून 21 वजा केल्यानंतर आपल्याला किती मिळालेले आहे, 29 मिळालेले आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 4 त्या प्रश्नाचे जे उत्तर आहे असेल. ठीक आहे. 6वा प्रश्न काय दिलेला आहे बघूया. रमेशने एका पुस्तकाचे 36% पाने वाचली. जर त्या पुस्तकाला एकूण 350 पाने आहेत, तर रमेशने त्या पुस्तकाचे किती पाने वाचले. आता पुस्तकाचे म्हणलेलं आहे, म्हणजे काय असतात, गुणाकारामध्ये असतात. आणि 36% त्या पुस्तकाचे 36% एकूण पाने किती आहेत त्या पुस्तकाला, 350 पाने आहेत. आणि ह्या 350 पानांचे किती टक्के वाचलेले आहेत, 36% वाचलेले आहेत. 36% वाचले आहेत, 36%. आणि आता या 36%ला आपण कशा पद्धतीने लिहित असतो, तर 350 गुणिले 36 छेदामध्ये येतील 100. ह्या टक्क्याचं ज्यावेळेस आपण चिन्ह काढत असतो त्यावेळेस आपण त्याला छेदामध्ये 100 लिहित असतो. किंवा जर एखाद्या संख्येला आपल्याला काय करायचं असेल, टक्केवारीचं चिन्ह लावायचं असेल, तर याला आपण गुणाकारामध्ये काय करत असतो, 100 लिहित असतो. म्हणजे 5% होत असतात. त्याच पद्धतीने आता हे 36% आहेत, म्हणजे छेदामध्ये किती असणार, 100 असणार. हे 350 पानांचे एक पुस्तक आहे. त्या 350 पानांच्या पुस्तकापैकी रमेशने काय केलेलं आहे, 36% पाने या पुस्तकाची वाचलेली आहेत. तर विचारलंय की त्या पुस्तकाचे किती पाने त्याने वाचली असतील. जे रमेशने किती पाने वाचली, तर हे 1 0 आणि 1 0 कॅन्सल होईल. 5 न भाग जातो बघा, 5 7 35, 5 2 10, बे 1 बे, बे 1 बे इथे राहतील 1, बे 8 16. म्हणजे 7 गुणिले 18, तर 7 8 56 व्हाले, 56 ला 6 5 7 1 7 आणि 5 12. तर 36% म्हणजे किती आले पाने, आपले 126 पाने आलेत. तर रमेशने किती पाने वाचलेली आहेत, 126 पाने. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर असेल. प्रश्न 7वा काय दिलेला आहे, जर रुपये 12,800 रुपयाला ए बी सी मध्ये तिघांमध्ये वाटलेलं आहे. कोणाकोणामध्ये, ए बी आणि सी मध्ये 2:3 3:3 च्या गुणोत्तर प्रमाणात. आता म्हणजे ए चं गुणोत्तर जे आहे 2 आहे, बी चं गुणोत्तर आहे ते 3 आहे, आणि सी चं गुणोत्तर आहे 3. मग ज्या वेळेस आपण गुणोत्तर असते त्यावेळेस आपण काय करत असतो, एक्स म्हणत असतो. 2x हे जे आहे ते ए चं गुणोत्तर आहे, बी चं गुणोत्तर 3x आहे, आणि सी चं गुणोत्तर 3x आहे. गुणोत्तर प्रमाणात वाटले तर बी चा हिस्सा किती असेल विचारलं. बी चा हिस्सा रुपयात काय असेल, म्हणजे बी चे किती रुपये असतील. आता हे 12,800 रुपये जे आहेत त्या तिघांना ह्या गुणोत्तर प्रमाणात वाटलेत. म्हणजे 2x 3x, आता 3x. आता एक्स का लिहिले मी, कारण की एक्स म्हणजे गुणोत्तर कसं काढत असतो, त्या जागी एक संख्या असते, कोणतीही तरी एक संख्या असेल, त्या संख्येला भागल्यानंतर 2 3 3 अशा पद्धतीने काय आलेलं आहे, उत्तर आलेलं आहे. भागणं म्हणजे एका संख्येने काय करत असतात, इथे भाग देत असतात, आणि तिन्हीला भागल्यानंतर हे 2 3 3 आलेलं आहे. म्हणून एक्स आपल्याला माहित नाही कोणत्या संख्येने भागलेला आहे, हे आपल्याला माहित नाही. मग त्या भागलेल्या संख्येने ज्यावेळेस आपण ह्या गुणोत्तराला गुणूया त्यावेळेस आपल्याला काय मिळतं, जी खरी किंमत आहे किंवा जे काही रुपये वाटलेले आहेत, जे काही हिस्सा आहे तो हिस्सा मिळत असतो. म्हणून मी काय लिहिलं आहे, एक्स लिहिलं आहे. तर गुणोत्तर ज्यावेळेस येईल त्यावेळेस किंवा अशा पद्धतीने ज्यावेळेस प्रश्न येईल की गुणोत्तर असं इतकं आहे, त्याची तिघांमध्ये वाटलेले आहेत, 12,800 रुपये आहे, त्याच्या जागी दुसरी काही किंमत दिली असेल, समजा 20,000 दिली, 40,000 दिले, त्यावेळेस त्याच्या गुणोत्तराची बेरीज करूयात. आपण म्हणजे तिघांमध्ये किती रुपये वाटलेले आहेत, 12,800 रुपये वाटलेत. तिघांमध्ये किती वाटलेले आहेत, तर 12,800 रुपये वाटलेत. कोणामध्ये, ए अधिक बी अधिक सी मध्ये 12,800 रुपये वाटलेले आहेत. मग एचं गुणोत्तर किती आहे, तर 2x अधिक बी चं गुणोत्तर किती आहे, 3x अधिक सी चं गुणोत्तर आहे 3x. आणि या तिघांमध्ये किती वाटलेले आहेत, तर 12,800 रुपये वाटलेले. मग ज्यावेळेस यांची बेरीज करूयात, तिघांचे मिळून किती व्हायला बघा, 2x अधिक 3x 5x, 5x अधिक 3x 8x, 8x बरोबर 12,800 रुपये आहेत. तर x चे 8 इकडे x च्या गुणाकारामध्ये ह्या साईडला गेल्यानंतर भागाकारामध्ये जातील. तर x बरोबर 12,800 भागिले 8, 8 1 8 इथे राहतील 4, 8 संग 48, 0 ला 0 समजा. तर x काय आलेलं आहे, 1600. x ची किंमत किती आलेली आहे, 1600. आपल्याला काय विचारलंय, आता बी चा हिस्सा विचारलेला आहे. बी चा हिस्सा रुपयामध्ये काय असेल, बी चा गुणोत्तर किती आहे, 3x आहे.
बीचं गुणोत्तर किती आहे 3x आहे. म्हणजे 3 गुणिले ज्यावेळेस आपण 1600 करूयात त्यावेळेस आपल्याला बीचा हिस्सा मिळेल. कोणाचा हिस्सा मिळेल तर बीचा हिस्सा. बीचा हिस्सा 3 गुणिले 1600 तर 16×48 4800 रुपये हे काय आहे बीचा हिस्सा आहे. मग आपल्याला जर विचारला असतं इथे याचा हिस्सा काय आहे, याचा हिस्सा विचारला असता तर आपण त्याला काय केलं असतं 1600 रुपये जी एक्सची किंमत आलेली आहे त्या 1600ला आपण 2 न गुणलं असतं. 1600ला ज्यावेळेस आपण 2 न गुणूयात तर याचा हिस्सा आपल्याला मिळेल 16×2 3200. 16×2 3200 हे याचा आहे आणि सीचा किती असेल 4800 रुपयेच असेल. म्हणजे आपल्याला बीचा हिस्सा मिळालेला आहे. कशा पद्धतीने काढायचे हे कळालं असेल तुम्हाला. ज्यावेळेस आपल्याला अशा पद्धतीने एक्सची किंमत भेटेल त्यावेळेस आपण गुणोत्तराला गुणायचं त्या याला. तर एक्सची किंमत आपल्याला माहित आहे कारण आता इथे एक संख्या अशी होती की त्या संख्येला आपण काय केलेलं आहे 1600 न भाग दिलेला आहे. मग 1600 न भाग दिलेला आहे म्हणजे त्या संख्येला जर 1600 गुणोत्तराला जर 1600 न गुणला आपण तर आपल्याला किती मिळाले 4800 मिळाले. म्हणजे इथं काय होते 3200 होते, इथं 48 आणि इथं 48 होते आणि त्याला आपण 1600 न भाग दिलता त्यावेळेस आपल्याला 2 3 3 हे असं गुणोत्तर मिळालं होतं. मग आपल्याला एक्सची किंमत मिळाल्यानंतर त्याला जे गुणोत्तर आहे त्या गुणोत्तराने गुणायचं. गुणल्यानंतर आपल्याला किती मिळाले 4800 मिळाले. गुणल्यानंतर जे काही उत्तर मिळतं ते आपलं खरं उत्तर असतंय. म्हणजे बीचा जो हिस्सा आहे तो रुपयामध्ये काढल्यानंतर किती आलेलं आहे तर 4800 रुपये. ह्या प्रश्नाचं उत्तर जे असेल तर पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर असेल. प्रश्न 8वा काय दिलेला आहे 3 संख्या 3 5 7 च्या गुणोत्तरात आहेत आणि या संख्यांची बेरीज 2400 आहे तर यातील सर्वात लहान संख्या कोणती. आता याच्या अगोदरचा 7 नंबरचा आपण प्रश्न बघितला होता ज्यावेळेस 12,800 रुपये दिलते आणि त्याचं गुणोत्तर दिलतं त्या तिघांमध्ये वाटले म्हणलं होतं. आता वाटले म्हणलं काय तिघांची बेरीज म्हणलं काय तर एकसारखंच आहे. तिघांमध्ये वाटले होते 2 3 3 अशा पद्धतीमध्ये गुणोत्तरात. तर आता इथं काय आहे 3 5 7 च्या गुणोत्तरात आहेत आणि या संख्यांची बेरीज जी आहे म्हणजे बेरीज ह्या 3 संख्या ज्या आहेत 3 आता 3 संख्या आहेत गुणोत्तर असल्यामुळे आपण काय करूया त्याला एक्स मध्ये लिहूयात. अगोदरच्या प्रश्नामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं 3x अधिक 5x अधिक 7x आणि ह्या तिघांची बेरीज. आता बेरीजच काय केली तर म्हणलेलं आहे बेरीज किती आहे 2400 रुपये ह्या तिघांची बेरीज आहे. 2400 रुपये नाही तर 2400. 3x अधिक 5x अधिक 7x बरोबर 2400 आहे. तर ह्या तिघांची बेरीज किती येईल आता ह्या बेरीज बघूयात 3x अधिक 5x 10x 10x अधिक 7x किती होतील तर नाही 3x अधिक 5x 8x 8x अधिक 7x किती व्हायत तर 8 7 7 14 आणि 15 म्हणजे 15x बरोबर 2400. 15x बरोबर 2400 तर x बरोबर किती 2400 भागिले 15. आता भागिले 15 का आले गुणाकारामध्ये असल्यामुळे ह्या साईडला भागाकारामध्ये आले म्हणून भागले. आता बघा 15 ने भाग देऊया डायरेक्ट 15 1 15 राहतील 15 1 15 15 24 मधून जर 15 आपण वजा केले तर राहतील किती ते 5 आणि हे 4 9 म्हणजे 90 झालेत. तर 15 सक 90 आणि 0 ला 0. तर एक्स ची किंमत किती आलेली आहे एक्स ची आलेली आहे 160. एक्स ची किंमत किती आलेली आहे 160 आलेली आहे. तर आपल्याला काय विचारलंय तर यातील सर्वात लहान संख्या कोणती. सर्वात लहान संख्या जी आहे ती संख्या विचारलेली आहे. मग आपला सर्वात लहान संख्या असेल तर सर्वात लहान गुणोत्तरही बघावं लागेल. तर यामध्ये सर्वात लहान गुणोत्तर कोणतं आहे तर 3x चं गुणोत्तर आहे. मग 3x चं गुणोत्तर असल्यामुळे 3 गुणिले x ची किंमत किती आलेली आहे 3x आहे ना 3x सर्वात लहान गुणोत्तर 3x आहे. तर x ची किंमत किती आहे तर 160 आहे. तर 160 न गुणायचं 48 म्हणजे 48 आणि हे 0 ला 0. तर सर्वात लहान संख्या जी आहे सर्वात लहान संख्या कोणती आहे तर 480 आहे. आता ह्याच जागी जर तुम्हाला विचारलं असतं सर्वात मोठी संख्या तर त्यावेळेस आपल्याला काय करावं लागलं असतं सर्वात मोठं जे गुणोत्तर आहे ते सर्वात मोठं गुणोत्तर बघायचं. सर्वात मोठं गुणोत्तर आहे 7 आणि x. मग x ची किंमत आपल्याला आलती की 7 गुणिले 16. x ची किंमत किती आहे 160. x ची किंमत आहे 160. तर 7 न ज्यावेळेस आपण 160 ला गुणूयात त्यावेळेस आपल्याला काय होईल 7x म्हणजे सर्वात मोठं जे संख्या आहे सर्वात मोठी जी संख्या आहे ती सर्वात मोठी संख्या येणार आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला जे प्रश्न आहेत सर्वात लहान विचारली तर सर्वात लहान गुणोत्तर बघायचं आणि सर्वात मोठं जर विचारलं तर सर्वात मोठं गुणोत्तर बघायचं आणि त्या सर्वात मोठ्या गुणोत्तराला जी काही x ची किंमत आलेली आहे त्या x च्या किमतीनं गुणल्यानंतर आपल्याला सर्वात मोठं गुणोत्तर मिळेल. तर सर्वात लहान संख्या ही जी आहे सर्वात लहान संख्या 480 आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने आपल्याला हे प्रश्न सोडवायचे आहेत. प्रश्न 9 बघूयात काय दिलेला आहे 7500 च्या
रुपये 7,500च्या मुदतीवर 2.5 वर्षासाठी म्हणजे 2.5 वर्ष वार्षिक दराने 2.5 वार्षिक दराने 4 वर्षाचे सर्व व्याज किती असेल तर विचारलेलं आहे. मग ज्यावेळेस आपल्याला सर्व व्याजाचा प्रश्न येईल त्यावेळेस काय करायचं, डायरेक्ट जर इथं झिरो असतील दोन झिरो असतील तर डायरेक्ट कट करू शकतो. कारण बघा, कारण की आता 7,500 जी आहे ती आपली मुदत असतात आणि 2.5 वार्षिक दराने, वार्षिक दर जो असतो तो टक्केवारीमध्ये असतो म्हणजे 2.5% येतील. आणि किती वर्षाची आहे, जी काळा आहे मुदत जी आहे ती 4 वर्षाची आहे. मग ज्यावेळेस आपण ही टक्केवारीचा असतो त्यावेळेस आपल्याला माहिती आहे की टक्केचं ज्यावेळेस चिन्ह आपण हटवत असतो, टक्केचं चिन्ह काढण्यासाठी आपल्या छेदामध्ये किती असतात तर 100 असतात. आणि आपला जो सर्व व्याजाचं सूत्र आहे ते मुदत गुणले दर गुणले काळ, जी काही मुदत आहे ती मुदत असते. मग मुदत किती असते, 4 वर्षाची मुदत आहे, दर किती आहे 2.5%चा आहे आणि मुद्दल किती आहे तर 7,500 आहे. मग डायरेक्ट आपण याचा 0 हे 2 झिरो कट करू शकतो आणि इथं 75 गुणिले 2.5 गुणिले 4, डायरेक्ट 2 झिरो जर कट केले तरीही चालतंय. आता किती आहे आपल्याकडे मुदत किती आहे, मुदल किती आहे 7,500 रुपये आहे. 7,500चे हे 2 झिरो डायरेक्ट आपण कट करू शकतो आणि याला काय करायचं, जी आपली मुदत दिलेली आहे, मुदत 4 वर्ष आणि दर जे दिलेला आहे 2.5 वार्षिक दराने, याचा गुणाकार जरी केला 2.5 गुणिले 4 किती येतील तर 10 येतात, गुणिले 75 750 याचं सरळ व्याज येते. अशा पद्धतीने आपण शॉर्ट मध्ये डायरेक्ट काढू शकतो सूत्र न वापरता. सूत्रामध्ये आपण काय करत असतो, मुदत गुणिले दर गुणिले मुदत गुणिले दर गुणिले जे आपले मुद्दल गुणिले दर गुणिले मुदत किंवा काळ म्हणतो, वेळ जी आहे ती वेळ. तर हे छेदामध्ये 100 येतात, मग 2 झिरो कट करणे, याचा गुणाकार करणे, असं न करण्यापेक्षा आपण डायरेक्ट जे 2 झिरो जर असतील किंवा इथं जी काही आपले मुद्दल आलेली आहे त्या मुद्दलीला डायरेक्ट आपण 100 ने भाग देऊ शकतो. किंवा समजा आता 7,565 जर आली असती तर इथं आपण असा पॉईंट देऊ शकतो. का, कारण छेदामध्ये 100 असतात, कोणत्याही संख्येच्या छेदामध्ये जर 100 असतील तर आपण काय करतो असतो, 2 झिरो आहेत म्हणजे लास्टला 2 पॉईंट सोडून अंक 2 संख्या सोडून आपण काय करू शकतो, पॉईंट देऊ शकतो. मग डायरेक्ट आपण इथं 75.65 समजा 2.5 हे जर वार्षिक दराने जर सर्व व्याजात विचारलं असतं 4 वर्षासाठी तर डायरेक्ट 2.5 गुणिले 4 आपण अशा पद्धतीनं केलं असतं याचं उत्तर. तर हे जे प्रश्न आहे अशा पद्धतीने शॉर्ट मध्ये करायचं. जी काही मुदत दिलेली आहे, जी काही मुद्दल दिलेली आहे त्या मुद्दलीला डायरेक्ट आपण काय करू शकतो, 2.5 जी काही आपला दर दिलेला आहे त्या दराने गुणायचं आणि जे काय वर्ष दिलेले आहे वेळ त्या वेळाने गुणायचं. त्याच्यामध्ये 2 झिरो जर कट केले तर 75 गुणिले 2.5 गुणिले 4 राहतील. तर 2.5 गुणिले 4 किती होईल 10 आणि 75 न ज्या वेळेस आपण त्याला गुणूयात तर 750 म्हणजे ह्या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते पर्याय क्रमांक 2 हे उत्तर असेल. हा प्रश्न थोडा वेगळा दिलेला आहे. आता कशा पद्धतीचा प्रश्न आहे ते बघा. तर 10 नंबरचा प्रश्न जो आहे त्यामध्ये काय म्हणले जाते, एक बस 35 किलोमीटर या प्रति तास म्हणजे प्रत्येक तासाला 35 किलोमीटर या वेगाने 70 किलोमीटर अंतर कापते व 40 किलोमीटर प्रति तास, ती बस जी आहे ती 40 किलोमीटर प्रति तास या वेगाने 120 किलोमीटर अंतर कापते. तर त्या बसचा पूर्ण यात्रेदरम्यानचा सरासरी वेग किती असेल, किलोमीटर प्रति तास मध्ये हा वेग काढायचा आहे आपल्याला. तर सरासरी वेग ज्या वेळेस येईल त्यावेळेस आपल्याला लक्षात ठेवायचं की सरासरी वेग बरोबर सरासरी वेग बरोबर असते एकूण अंतर भागिले एकूण वेळ. एकूण अंतर भागिले एकूण वेळ हे जे आहे हे सरासरी वेगाचं सूत्र असते. मग एकूण अंतर काय आहे, एकूण अंतर आहे 70 अधिक 120 किलोमीटर, 70 किलोमीटर अधिक 120 किलोमीटर आहे. छेदामध्ये एकूण वेळ. आता एकूण वेळ कसा काढायचा बघा, एकूण वेळ ज्या वेळेस काढायचा असेल तर आपल्याला 35 किलोमीटर जे आहे 35 किलोमीटर प्रति तास या वेगाने 70 किलोमीटर अंतर कापण्यासाठी किती वेळ टाइम लागतो तो बघा, वेळ किती लागतो तो 35 हे किमी मध्ये आहे किलोमीटर प्रति तास आणि हे वेग जो आहे किलोमीटर प्रति तास 70 किलोमीटर अंतर कापण्यासाठी 35 किलोमीटर प्रति तास या वेगाने किती वेळ लागते ते बघा. किलोमीटर काट होईल, हे तास जे आहे वरती जात असतात, हे अशा पद्धतीने होत असतं. 35 दोन्ही 70 म्हणजे 35 किलोमीटर अंतर कापण्यासाठी 2 तास लागायचे आणि जे 40 किलोमीटर प्रति तास या वेगाने 120 किलोमीटर अंतर कापण्यासाठी किती तास लागतील बघा, 0 0 कॅन्सल,
4 त्रिकोण 12 म्हणजे 3 तास लागत आहेत. 70 किलोमीटर वेग जो 70 किलोमीटरचा अंतर जो आहे ते अंतर 35 किलोमीटर प्रति तास या वेगाने पार करण्यासाठी आपल्याला 2 तास लागत आहेत. आणि 120 किलोमीटरचं जे अंतर आहे 40 किलोमीटर प्रति तास या वेगाने पार करण्यासाठी 3 तास लागत आहेत. मग 2 तास अधिक 3 तास एकूण किती तास व्हायले तर 5 तास होईल. मग एकूण वेळ जो आहे तो किती व्हायला 3 अधिक 2 5 तास. मग याचं काय येईल 70 अधिक 120 किती होतील 190 छेदामध्ये राहतील 5. आता 5 ने ज्यावेळेस आपण याला भाग देऊयात किलोमीटर किलोमीटर लिहायची ही किलोमीटरचं एकक हे लक्षात राहू द्या कारण आपलं उत्तर हे एकक मध्ये आहे. इथं काय आहे प्रतिसाद किलोमीटर पर हावर म्हणजे प्रति तास. ठीक आहे हे किमी मध्ये आलंय आणि हे जे आहे किलोमीटर प्रति तासामध्ये आहे. मग हे किलोमीटर किलोमीटर कट होते हे लक्षात आपल्याला माहित आहे. 15 5 त्रिक 15 येतील इतर राहतील 4 5 40 म्हणजे 38 किलोमीटर प्रति तास हा सरासरी आपल्याला वेग लागेल. म्हणजे 38 किलोमीटर प्रति तास हा का लागेल आपल्याला सरासरी वेग लागेल. म्हणून या प्रश्नाचं जो उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 हे ह्या प्रश्नाचं उत्तर असेल. प्रश्न 11 काय दिलेला आहे x अधिक y बरोबर 5 आणि x गुणिले y बरोबर 10 आहे. तर x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर x चा वर्ग अधिक y चा वर्ग ची किंमत काय असेल ते विचारलेलं आहे. आता याच्यासाठी आपल्याला एक सूत्र माहित आहे की ज्यावेळेस आपण a अधिक b किंवा आता x आहे तर x घेऊयात x अधिक y चा वर्ग म्हणजे कंसाचा वर्ग करूयात त्यावेळेस काय असते x चा वर्ग अधिक y चा वर्ग अधिक 2xy हे आपल्याला भेटत असते. आता x चा वर्ग अधिक y चा वर्ग ह्या दोघांची आपल्याला काय विचारले आहे किंमत विचारली आहे x चा वर्ग अधिक y च्या वर्गाची. मग काय आहे x प्लस y दिलेला आहे आपल्याला x गुणिले y ही दिलेला आहे x गुणिले y 2 गुणिले x गुणिले y. ठीक आहे तर x y दिलेला आहे x अधिक y दिलेला आहे. मग त्यावेळेस आपण काय करूयात आता x अधिक y जे ह्या साईडला प्लस आहे आणि हे जे आहे इकडे साईडला प्लस आहे. मग आपल्याला कशाची किंमत काढायची x स्क्वेअर अधिक y स्क्वेअर म्हणजे x चा वर्ग अधिक y चा वर्ग याची किंमत काढायची. तर आपण हे 2xy जे आहे ते ह्या साईडला आल्यानंतर प्लस मध्ये आहे तिथं ह्या साईडला आल्यानंतर मायनस मध्ये येतील म्हणजे x चा वर्ग अधिक y चा वर्ग बरोबर कंसामध्ये x अधिक y चा वर्ग राहील प्लस प्लस नाही आता मायनस मध्ये येतील ना ह्या साईडला प्लस आहे तर ह्या साईडला आल्यानंतर मायनस मध्ये 2xy हे येतील. आता x अधिक y ची किंमत आपल्याला माहित आहे x अधिक y ची किंमत किती आहे तर 5 आहे आणि ह्या कंसाचा वर्ग वजा 2 गुणिले xy ची किंमत माहित आहे x गुणिले y ची किंमत किती आहे तर 10 आहे. तर x या 5 चा जो वर्ग केल्यानंतर 5 चा वर्ग किती येणार 25 वजा 2 बे दोन्ही 10 दोन्ही 20 येतील. तर 25 वजा 10 ज्यावेळेस 25 वजा 20 करूया त्या वेळेस उत्तर काय येणार आहे 5 येणार आहे. म्हणजे आपल्याला x चा वर्ग अधिक y चा वर्ग याची किंमत किती मिळालेली आहे तर 5 मिळाली आहे. तर ह्या प्रश्नाचा पर्याय क्रमांक 1 हे उत्तर असेल. प्रश्न 12 काय दिलेला आहे बघा खालीलपैकी कोणते रेषीय समीकरण उगम बिंदूतून जाते. आता उगम बिंदू म्हणजे काय असतो तो आपल्याला अगोदर बघूयात. एक आपल्याला माहित आहे ज्यावेळेस आपण कोणताही आलेख काढत असतो त्यावेळेस 2 अक्ष असतात. एक असतो x अक्ष आणि दुसरा असतो y अक्ष. मग ज्यावेळेस उगम बिंदू म्हणजे कोणता असतो तो उगम बिंदू हा असतो जिथं x अक्ष आणि y अक्ष एक दुसऱ्याला मिळतात तो असतो उगम बिंदू. आणि ह्या उगम बिंदू मध्ये काय असतो 0 म्हणजे x जो आहे तोही 0 असतो आणि y जो आहे तोही 0 असतो म्हणजे x, y जो असतो तो 0,0 येतो. मग असं विचारलं की ह्या समीकरण जे आहेत जे एक रेषीय समीकरण जे दिलेले आहे त्या रेषीय समीकरणामध्ये कोणता बिंदू कोणती रेषा जी आहे ते उगम बिंदू मधून जाते तर उगम बिंदूतून जाते म्हणजे ह्या बिंदू मधून जायला हवी. मग असं याच्यामध्ये बघायचं आपल्याला हे काही समीकरण दिले आहे त्या समीकरणामध्ये 0,0 किंमत जी आहे ती 0,0 किंमत ठेवून बघूयात. तर ज्यावेळेस 0,0 किंमत येईल त्यावेळेस आपल्याला काय होईल याचं उत्तर मिळेल. आता बघा च्या जागी x आणि y ची किंमत जर 0,0 ठेवली तर समीकरण म्हणजे काय हे बरोबरचं चिन्ह म्हणजे काय. आता हे बरोबरचं चिन्ह जे असते डावी साईड जी आहे ती उजवी साईड डावी साईड आणि उजवी साईड दोन्ही बरोबर आहेत असं दाखवलेलं असतं. मग आपण जर x च्या जागी जर 0 ठेवलं तर आणि y च्या जागी 0 ठेवलं तर आपल्याला काय भेटत आहे डावी साईड जी आहे डावी बाजू आणि उजवी बाजू जी आहे ते एक सारख्याच आहेत. म्हणजे ह्या बरोबरच्या चिन्हाचा अर्थच तो असतो की डावी बाजू जी आपली आहे ती उजव्या बाजूच्या बरोबर आहे. मग डावी बाजू 0 आहे तर उजवी बाजूही 0 आलेली आहे. आता दुसऱ्या समीकरणामध्ये ज्यावेळेस आपण ठेवूयात तर x वजा y पर्याय बघतो का
एक्स वजा वाय बरोबर 2 दिलेलं आहे. एक्स वजा वाय जे आहे ते बरोबर 2 हे हा पर्याय आहे. तर एक्सच्या जागी आपण जर 0 ठेवला, एक्स वजा वायच्या जागी 0 ठेवला बरोबर 2, तर 0 मधून 0 गेला 0 बरोबर 2 येईल. डावी बाजू जी आहे ती 0 आहे आणि उजवी बाजू काय आहे 2 आहे. मग डावी बाजू बरोबर 0, डावी बाजू बरोबर आपण उजवी बाजू म्हणू शकतो का? तर नाही म्हणू शकणार. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर नसेल. पुन्हा एक्स बरोबर, आता एक्स ची किंमत आपण जर 0 घेतली, 0 बरोबर 2 म्हणले, मग डावी बाजू आपली 0 आलेली आहे आणि उजवी बाजू काय आहे 2 आहे. म्हणून पर्याय क्रमांक 2 ही या प्रश्नाचं उत्तर नसेल. पर्याय क्रमांक 4 जे आहे वाय बरोबर झेड. आता वाय बरोबर झेडचा इथं संबंधच येत नाही, कारण आपल्याला माहित आहे फक्त ग्राफ वरती जो आपण आलेख काढत असतो त्या आलेखावरती एक्स अक्ष आणि वाय अक्ष हे दोनच अक्ष असतात, परंतु इथं तिसरा अक्ष घेतलेला आहे, झेड घेतलेला आहे. म्हणून हेही समीकरण चुकीचं आहे. तर ह्या प्रश्नाचं उत्तर जे आहे पर्याय क्रमांक 1 असेल. कारण की आपल्याला माहित आहे एक्स ची आणि वाय ची किंमत ज्या वेळेस उगम बिंदू मधून कोणतीही रेषा जाते, एक रेषीय समीकरणची जी रेषीय समीकरण जे असतो त्या रेषीय समीकरणामध्ये कोणतीही रेषा ज्या वेळेस उगम बिंदूतून जाते त्यावेळेस त्याच्यामध्ये 0,0 एक्स ची किंमत आणि वाय ची किंमत जी आहे एक्स आणि वाय 0 असतो. ठीक आहे. त्यामुळे हे जे रेषीय समीकरण जे आहे ते आपलं एक्स बरोबर वाय हे ह्या प्रश्नाचं उत्तर असेल. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न 13वा काय दिलेला आहे बघा. खालीलपैकी कोणत्या उदाहरणात त्रिकोण तयार होईल? प्रत्येक उदाहरणात त्रिकोणाच्या 3 बाजूंची संभाव्य लांबी दिलेली आहे. आता त्रिकोण 3 बाजूंची संभाव्य लांबी दिलेली आहे. त्रिकोण कधी बनत असतो? ज्या वेळेस कोणत्याही दोन जर त्रिकोणामध्ये, आता त्रिकोण आपल्याला माहिती आहे की त्रिकोणामध्ये 3 बाजू असतात, त्रिकोणामध्ये 3 बाजू असतात आणि ह्या बाजूंपैकी 3 बाजूंपैकी तुम्ही कोणत्याही 2 बाजूंची बेरीज करा. समजा ए बी आणि सी हा आपल्याकडे त्रिकोण आहे. ए बी अधिक बी सी केलं तर ह्या दोन्हीची जर बेरीज केली तर आपल्याला त्रिकोणामध्ये तिसरी बाजू आहे याच्यापेक्षा मोठं उत्तर मिळत असतो. ठीक आहे. फक्त आणि फक्त जे आपलं काय तिन्ही बाजूंची बेरीज ज्यावेळेस आपण करूयात, कोणत्याही दोन बाजूंची बेरीज करूयात, तेव्हा तिसऱ्या बाजूपेक्षा आपली या दोन बाजूंची बेरीज जी आहे ती जास्त मिळत असते. आता याच्यामध्ये तसंच बघायचं की कोणत्याही दोन बाजूंची ज्यावेळेस आपण बेरीज करूयात, 3 बाजूंची बेरीज 3 बाजू दिलेल्या आहेत आणि या 3 बाजूंपैकी आपण कोणत्या तरी 2 बाजूंची बेरीज करूयात. जर सर्व दोन बाजूंची बेरीज जर आपल्याला तिसऱ्या बाजूपेक्षा जर मोठी भेटत असेल तर त्या जागी आपला त्रिकोण बनत असतो. प्रत्येक त्रिकोण, कोणताही त्रिकोण असू द्या, तो त्रिकोण कधी बनत असतो? ज्या वेळेस त्याच्या कोणत्याही एका बाजूपेक्षा बाकीच्या ज्या दोन उरलेल्या बाजू आहेत त्या 2 बाजूंच्या बेरीज ही तिसऱ्या बाजूपेक्षा मोठी बनत असेल तरच त्रिकोण बनत असतो. जर सारखी बनत असेल, समजा एक अशी रेषा आहे ही, आता याच्यामध्येच एक उदाहरण दिलेलं आहे. हे बघा कुठे गेलं ते 2 सेंटीमीटर, 3 सेंटीमीटर आणि 5 सेंटीमीटर. म्हणजे एक जर बाजू याची 5 सेंटीमीटर असेल, एक बाजू 5 सेंटीमीटर दिली, दुसरी बाजू 2 सेंटीमीटर असेल आणि आपण कंपासानं जर असं लाईन ओढली, ही 2 सेंटीमीटरची आली आणि 3 सेंटीमीटरची ओढली तर इथं मिळतील. म्हणजे ह्या लाईन वरतीच काय होईल, 2 सेंटीमीटर अधिक हे 3 सेंटीमीटर मिळतील. मग इथं त्रिकोण बनेल का? नाही बनणार. मग ज्या वेळेस त्रिकोणामध्ये कोणत्याही 2 बाजूंची बेरीज तिसऱ्या बाजूपेक्षा जास्त असेल त्यावेळेसच त्रिकोण बनत असतो. मग याच्यामध्ये तसंच बघा, 2 अधिक 4 सेंटीमीटर, 2 सेंटीमीटर अधिक 4 सेंटीमीटर जर केलं तर 6 सेंटीमीटर होते. म्हणजे ह्या 2 बाजूंची बेरीज जर आपण केली तर 6 सेंटीमीटर होते, जी की तिसऱ्या बाजूपेक्षा लहान आहे. म्हणून ह्या जागी उदाहरण ए जे आहे त्या उदाहरण ए मध्ये त्रिकोण बनणार नाही. आता उदाहरण बी जे दिलेलं आहे 3.5 सेंटीमीटर अधिक 4.5 सेंटीमीटर अधिक 6 सेंटीमीटर, म्हणजे 3 ज्या बाजू दिलेल्या आहेत 3.5 सेंटीमीटर, 4.5 सेंटीमीटर आणि 6 सेंटीमीटर. याच्यामध्ये तुम्ही बघा कोणत्याही 2 बाजूंची लांबीची बेरीज करा. 3.5 अधिक 4.5 जर केलं तर आपल्याला 8 मिळतील. तर 8 हे 6 पेक्षा मोठे आहेत. आता 4.5 सेंटीमीटर अधिक 6 सेंटीमीटर जर केलं तर 4 आणि 6 10.5 सेंटीमीटर, म्हणजे 3.5 पेक्षा जास्तच बाजू मिळाली. कोणत्याही 2 बाजूंची बेरीज तिसऱ्या बाजूपेक्षा मोठी येत असते तेव्हाच आपला त्रिकोण बनत असतो. मग याच्यामध्ये ह्या 2 बाजूंची बेरीज केली तर ह्या 3.5 पेक्षा मोठी आली, ह्या 2 बाजूंची बेरीज केली तरी 3.5 पेक्षा मोठी आली आणि 3.5 अधिक 6 सेंटीमीटर जर केलं तर काय आले, 9.5 आले. 9.5 हे 4.5 पेक्षा मोठे आहेत. म्हणून उदाहरण बी मध्येच फक्त आपलं काय बनणार आहे, त्रिकोण बनणार आहे. उदाहरण सी बघा, 2 सेंटीमीटर आणि 3 सेंटीमीटर याची जर बेरीज केली, 2 अधिक 3 ची बेरीज जर केली तर 5 सेंटीमीटर आली. म्हणजे 5 सेंटीमीटर ही 8 सेंटीमीटर पेक्षा तिसऱ्या जी बाजू आहे तिसऱ्या बाजूच्या लांबीपेक्षा काय व्हायले, कमी यायलेत. म्हणून इथेही त्रिकोण बनणार नाही. आणि लास्टचं जे उदाहरण आहे डी,
डी मध्ये काय आहे 2 सेंटीमीटर अधिक 3 सेंटीमीटर जर केली, ह्या दोन बाजूंच्या लांबींची बेरीज जर केली 2 सेंटीमीटर अधिक 3 सेंटीमीटर तर 5 सेंटीमीटर आले. म्हणजे ह्या तिसऱ्या बाजूच्या लांबीच्या बरोबर येत आहे दोन बाजूंच्या लांबीची बेरीज, म्हणून इथेही त्रिकोण बनणार नाही. तर कोणत्या याच्यामध्ये बनत आहे, तर पर्याय क्रमांक 2 मध्ये त्रिकोण बनत आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर काय असणार, पर्याय क्रमांक 2 हे असेल. हे बघा 14वा जो प्रश्न आहे तो काय आहे, एबीसीडी हे एक आयत आहे, त्याचे कर्ण ओ वरती मिळतात. जर माप एओ बरोबर 2z अधिक 2 व माप ओडी बरोबर 3z अधिक 1 आहे, तर झेडची किंमत काढा. आता काय आहे, एक आयत आहे आणि या आयताचे जे काही कर्ण आहेत, आयताचे कर्ण जे आहेत ते आयताचे कर्ण बिंदू जो पॉइंट ओ आहे या पॉइंट ओ वरती मिळतात. आणि आयत कोणता आहे, आयत ए बी सी आणि डी हा आयत आहे. आयत ए बी सी डी हा आयत आहे आणि या आयताचे कर्ण जे आहेत ओ वरती मिळतात. तर काय दिलं आहे की जर माप एओ म्हणजे हे जे माप एओ आहे हे किती आहे, 2z अधिक 2 आहे. आणि माप ओडी जे आहे किती दिलेलं आहे, 3z अधिक 1 दिलेलं आहे. तर विचारले काय, तर झेडची किंमत काढा म्हणले. आता याच्यामध्ये जे दोन माप जे आहे, माप ए ओ बरोबर 2z अधिक 2 दिलेलं आहे. माप डी ओ किंवा ओडी जे आहे ते काय दिलेलं आहे, 3z अधिक 1 दिलेलं आहे. तर आपल्याला याच्यामधील जी झेड आहेत हे जे झेड दिलेले आहे, तर झेडची किंमत विचारली की झेडची किंमत काढा म्हणले की किती असेल. मग आता आपल्याला माहिती हे आयत जो असतो, ह्या आयतामध्ये जे कर्ण असतात ते कर्ण एक दुसऱ्याला समान भागामध्ये काय करत असतात, दुभागत असतात किंवा समान भागामध्ये असतात. समान भागामध्ये म्हणजे काय, एओ जितका आहे तितकाच ओसी असेल, बीओ जितका आहे तितकाच ओडी असेल. मग मी असं म्हणू शकतो ना, आता एओचं माप आणि डीओचं माप जे आहे ते सारखंच असेल. जे एओचं माप आहे ते डीओच्या मापाच्या बरोबर असेल. म्हणून मी काय करतो, माप एओ बरोबर माप डीओ मेजरमेंट ऑफ एओ बरोबर मेजरमेंट ऑफ डीओ असं म्हणू शकतो. मग एओची आणि डीओची जी लांबी आहे, एओची आणि डीओची जी लांबी आहे ती काय असेल, सारखीच असते. म्हणून मी हे बरोबर लिहिले की एओची जितकी लांबी आहे तितकीच डीओची सुद्धा काय आहे, लांबी आहे. मग 2z एओच काय आहे, एओ किती दिलेलं आहे, 2z अधिक 2 बरोबर डीओ किती दिलेला आहे, माप डीओ किती आहे, 3z अधिक 1 दिलेला आहे. मग इथं बघा जे झेडचे आहे ते झेडच्या एका साईडला घेऊन जाऊयात आणि ज्या पूर्ण संख्या आहेत त्या एका साईडला आणूयात. मग 2z आहेत आणि इथं 3z आहेत. हे 2z जर ह्या साईडला प्लस मध्ये ह्या साईडला गेल्यानंतर मायनस मध्ये जातील आणि हे 1 जे आहे ह्या साईडला आल्यानंतर मायनस मध्ये येतील, प्लस मध्ये आहेत मायनस मध्ये येतील. तर 3z वजा 2z बरोबर 2 वजा 1, तर काय येतील, झेड बरोबर 3z मधून 2z राहिले काढले तर झेड राहतील, झेड बरोबर 1. ह्या प्रश्नाचं जे उत्तर आलेलं आहे पर्याय क्रमांक 1 हे आलेलं आहे. जे आयत असतो तो आयतामध्ये जे काही कर्ण बनत असतात ते कर्ण जे आहेत समान भागामध्ये म्हणजे याचे जे तुकडे करत असतात ते चारही. आता याच्यामध्ये बघा या कर्णाचे किती तुकडे आले, एओ एक व्हायलाय, ओसी जे एक व्हायलाय, ओबी एक व्हायलाय आणि ओडी एक व्हायलाय. हे जे काही तुकडे होत असतात ते जे काही पार्ट होत असतात ते पार्ट जे आहे त्यांचं माप जे असते एक सारखंच असते. म्हणून मी काय लिहिलेलं आहे, एओ बरोबर माप डीओ लिहिलेलं आहे. आणि समीकरण ठेवल्यानंतर मला झेडची जी किंमत आहे, झेडची जी व्हॅल्यू आहे ती किती मिळालेली आहे, 1 मिळाली आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर जे आहे पर्याय क्रमांक 1 असेल. प्रश्न 15 काय दिलेला आहे बघा, एका घनाकृतीच्या प्रत्येक बाजूची लांबी 2.1 सेमी आहे, त्याचे घनफळ काढा. आता जी घनाकृती असते, घनाकृतीचे सूत्र काय आहे, तर बाजूचा घन, जी बाजू दिलेली असते त्या बाजूचा घन हे काय असते, घनफळ भेटत असते. एका घनाकृतीच्या प्रत्येक बाजूची लांबी 2.1 सेमी आहे, तर त्याचे घनफळ काढा. आणि घनफळ काढण्यासाठी घनाकृतीचे सूत्र जे आहे ते आहे बाजूचा घन. मग बाजू किती दिली आहे, 2.1 दिली आहे. आता इथं 2.1 सेंटीमीटर दिले. इथे आपण डायरेक्ट शॉर्ट मध्ये किंवा बघितलं की आपल्याला याच्यामध्ये उत्तर कळत आहे का, कारण याचे जे पॉइंट आले आहेत सर्व पर्याय बघा काय आहेत, 92.61 आहे सेंटीमीटर क्यूब, 9.261 सेंटीमीटर क्यूब, 9261 सेंटीमीटर क्यूब, 926.1 सेंटीमीटर क्यूब.
सर्वांमध्ये 9 2 6 1 हे अंक आलेले आहेत. फक्त काय चेंज केलं यांनी, पॉईंट. इथं 2 संख्या आहेत पॉईंटच्या नंतर, इथं 3 संख्या आहेत, इथं एकही संख्या नाही पॉईंटच्या नंतर, आणि इथं एक संख्या आहे. मग सगळे पर्याय आपल्याला जे अंक आलेले आहेत ते सर्व अंक काय आलेले आहेत, सारखेच आलेले. फक्त त्याच्यामध्ये जे पॉईंट दिलेले आहेत त्या पॉईंटच्या नंतर जेवढे अंक यायला हवे, कोणत्या याच्यामध्ये 2 अंक आलेले आहेत, कोणत्या याच्यामध्ये 3 आले आहेत, कोणत्या याच्यात काहीच नाही, आणि कोणत्या याच्यामध्ये 1 आहे पॉईंटच्या नंतर अंक. मग आता हे पर्याय पाहिले की आपल्याला काय पाहिजे, की ज्या वेळेस घन, बाजूचा घन म्हणजे आपण काय करत असतो, याचा जर घन केला तर आपण याला असं लिहित असतो 2.1 सेंटीमीटर गुणिले 2.1 सेंटीमीटर गुणिले 2.1 सेंटीमीटर. आता बघा, पॉईंटच्या नंतर ज्यावेळेस आपण गुणाकार करत असतो त्यावेळेस पॉईंटच्या नंतर जितके अंक आहेत तितके अंक काय करत असतो, उत्तरामध्ये पॉईंटच्या नंतर सोडत असतो. मग इथं पॉईंटच्या नंतर किती अंक आहेत, 1 2 आणि 3 अंक आहेत. म्हणून याचं जे उत्तर असेल ते पॉईंटच्या नंतर 3 अंक यायला हवे. पर्याय क्रमांक 2 मध्येच पॉईंटच्या नंतर 3 अंक आहेत, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे याचं उत्तर आहे. आता खरंच हेच उत्तर आहे का बघा, कारण आपण जर आता 21 गुणिले 21 केलं, आता 21 आपण पॉईंट थोड्या वेळासाठी आपण म्हणू घ्या पॉईंट याच्यामध्ये नाही, थोडं साईडला करूयात किंवा याला निग्लेक्ट करूयात पॉईंटला. तर 21 गुणिले 21 जर केलं तर 21चा वर्ग होतं, 21चा वर्ग आहे 441, आणि 441 गुणिले जर 21 केलं तर याचा वर्ग घन जो यायला 441 गुणिले 21 जर केलं तर 9261 हे उत्तर येत असते. मग मला सांगा, या पॉईंटच्या नंतर इथे 2.1 गुणिले 2.1 जर केलं असतं, 2.1 गुणिले 2.1 जर केलं असतं तर पॉईंटच्या नंतर किती अंक आलेत, 1 आणि 2 अंक, म्हणजे तो पॉईंटच्या नंतर 2 अंक गेले असतात. त्याला जर आपण 2.1 न परत गुणलं असतं तर पॉईंटच्या नंतर हे 2 आणि हा 1 अंक, म्हणजे पॉईंटच्या नंतर किती अंक आले असते, 3 अंक. आणि सेंटीमीटरचा काय आला असता, सेंटीमीटरचा जो आहे तो घन येतो, कारण सेंटीमीटर गुणिले सेंटीमीटर गुणिले सेंटीमीटर 3 वेळेस सेंटीमीटर आहे, तर सेंटीमीटरचा घन येत असतो. म्हणून या प्रश्नाचं उत्तर जे आहे, जे 2.1 सेंटीमीटरचा घन जर केला तर 9.261 सेंटीमीटर क्यूब येईल, आणि तो पर्याय क्रमांक 2 मध्ये आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते पर्याय क्रमांक 2 हे आहे. प्रश्न 16 काय दिलेला आहे, आता हे जे 16 17 18 19 20 हे जे प्रश्न येतील हे प्रश्न सगळे आपले बुद्धिमत्ताचे आहेत. तर प्रश्न 16 काय दिलेला आहे बघा, खाली दिलेल्या पर्यायातून ते अक्षर निवडा जे खालील अक्षर मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी येईल. आता आपल्याला जी अक्षर मालिका दिलेली आहे एफ जे एन आर आणि प्रश्नचिन्ह दिलेलं आहे, ह्या प्रश्नचिन्हाच्या जागी, ह्या प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता अक्षर येईल ते निवडायचे, किंवा कोणता पर्याय येईल ते निवडायचा. पर्याय आता आपल्याकडे यू व्ही डब्ल्यू आणि एक्स हे पर्याय. आता आपल्याला बघा एबीसीडी लिहिलेली आहे मी, या एबीसीडी मध्ये जी काही आपले अक्षर मालिका आहे अल्फाबेटचे आहेत ते एफ आहे बघा, एफ अगोदर आहे, एफच्या नंतर जे आलेलं आहे, जेच्या नंतर काय आले तर एन आलेलं आहे, एनच्या नंतर काय आलेलं आहे आर आलेलं आहे. आता बघा इथं काय आहे, एफच्या नंतर 4 घर जर आपण पुढे गेलो म्हणजे जी एच आय आणि जे, जर 4 घर पुढे गेलो तर आपल्याला जे भेटत आहे. पुन्हा जे पासून 4 घर जर पुढे गेलो के एल एम आणि चौथं घर काच आहे एनचं आहे. एन पासून पुन्हा 4 घर जर पुढे गेलो तर ओ पी क्यू आणि आर, तर आरचं चौथं घर आहे, म्हणजे चौथं आहे. प्रश्नचिन्हाच्या जागी मग चौथंच घर यायला पाहिजे. तर एस टी यू व्ही चौथं घर कोणतं आहे तर व्हीच आहे. म्हणून या प्रश्नाचं जे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 हे प्रश्नाचं उत्तर असेल, म्हणजे व्ही असेल. प्रश्न 17 काय दिलेला आहे बघा, एका सांकेतिक भाषेत सर्कल CIRCLE ला BHQBKD च्या रूपात लिहितात व रेसिंग जी आहे रेसिंगला QZBHMF च्या रूपात लिहितात. तर त्या सांकेतिक भाषेत थ्रेडला कोणत्या रूपात लिहाल ते विचारलंय. तर अगोदर बघा CIRCLE ला कोणत्या भाषेमध्ये लिहिलंय तर लिहिलेलं आहे BHQBK आणि D. पुन्हा रेसिंगला जी आहे CING रेसिंगला कोणत्या भाषेमध्ये लिहिलेलं आहे तर रेसिंगला आर साठी आलेला आहे क्यू, ए साठी आहे झेड, सी साठी आहे बी, पुन्हा आय साठी एच, एन साठी एम आहे आणि जी साठी एफ आलेला आहे. विचारलंय काय थ्रेड जे आहे THREAD थ्रेडला कोणत्या रूपामध्ये लिहाल ते विचारलंय. आता बघा सी, जर आपण ही एबीसीडी जी अल्फाबेट्स आहे ते अल्फाबेट्स जर बघितले तर सी च्या अगोदर बी येते, सी च्या अगोदर बी येते म्हणून बी लिहिले आहे. आय च्या अगोदर एच येते, आय च्या अगोदर एच आहे म्हणून एच लिहिले आहे. आर च्या अगोदर काय आले, आर च्या अगोदर क्यू आहे म्हणून क्यू आहे. सी च्या अगोदर बी आहे बघा, सी च्या अगोदर बी आहे. एल च्या अगोदर काय आहे के, एल च्या अगोदर के आहे म्हणून एल साठी के लिहिलेलं आहे. ई च्या अगोदर काय आहे डी आहे म्हणजे ई च्या अगोदर काय आहे
डी आहे, तर ई साठी डी लिहिले आहे. म्हणजे काय, जे काही CIRCLE सर्कल जे दिलेले आहे त्याच्यामध्ये जे काही अक्षर येत आहे, जे काही लेटर्स येत आहे, त्याच्या मागचे एकाने मागचे जे लेटर्स आहेत अल्फाबेट्स मध्ये आपल्या एबीसीडी मध्ये ते लेटर लिहिलेले आहेत. तसंच रेसिंग साठी बघा आर साठी क्यू लिहिलं आहे म्हणजे मागचाच लिहिलं आहे. ए साठी झेड लिहिलं आहे, याच्या मागे कोणता असतो तर झेड असतो. पुन्हा सी साठी बी लिहिलं आहे म्हणजे सीच्या मागच्या साईडचा लिहिला आहे. आय साठी काय लिहिलेलं आहे एच, आयच्या मागच्या साईडचा जो आहे तो एच लिहिला आहे. परत एन, एन साठी काय आहे एम, एनच्या मागच्या साईडला एम आहे म्हणून एम लिहिलं आहे. जी साठी काय लिहिलंय जीच्या मागच्या साईडला काय एफ आहे. सर्व काही जे आहेत आर साठी क्यू, ए साठी झेड, सी साठी बी, आय साठी एच, एन साठी एम आणि जी साठी एफ जे लिहिले आहेत ते त्याच्या मागच्या साईडला आलेले आहेत ह्या एबीसीडी मध्ये आपल्या अक्षर मालिकेमध्ये. तर त्याच पद्धतीने आपला थ्रेड साठी THREAD साठीही त्याच्या मागच्या साईडला जे आहेत तेच लिहायचे. आता टीच्या मागच्या साईडला कोणता आहे तर एक आहे. टीच्या मागे काय असतो एस असतो एस. परत एचच्या मागे काय आहे तर जी आहे म्हणजे एच साठी जी येईल. आरच्या मागे काय आहे क्यू आहे. ईच्या मागे काय आहे डी आहे. एच्या मागे काय आहे झेड आहे आणि डीच्या मागे काय आहे डीच्या मागे सी आहे. म्हणजे टी साठी एस, एच साठी जी, आर साठी क्यू, ई साठी डी, ए साठी झेड व डी साठी काय आलेला आहे सी आलेला आहे. म्हणजे आपला पर्याय क्रमांक जे 2 आहे, 2 मध्ये बघा एस जी क्यू डी झेड, पर्याय 2 मध्ये नाही तर पर्याय क्रमांक 1 मध्ये डीच्या मागच्या साईडला सी आलेला आहे. म्हणजे एस जी क्यू डी झेड सी, एस जी क्यू डी झेड सी पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं काय असेल तर उत्तर असेल. प्रश्न 18 काय दिला आहे बघा, जर खालील शब्दांची इंग्रजी कोशातील त्यांच्या क्रमानुसार मांडणी केली तर कोणता शब्द पहिला असेल. आता काही 5 शब्द दिलेले आहेत आपल्याला, कोणकोणते ऊल, रेन, फायर, श्रब आणि फार्म हे 5 शब्द दिलेले आहेत आणि विचारलंय की याची इंग्रजी शब्दकोशातील त्यांच्या क्रमानुसार जर मांडणी केली तर आपल्याला पहिला शब्द कोणता भेटेल ते विचारलंय. आता याच्यामध्ये बघा ऊल, रेन, फायर, श्रब आणि फार्म जे आपल्या एबीसीडी मध्ये येतात अगोदर काय येईल एफ येईल. एफच्या नंतर काय येईल एफ जी, एच आय जे के एल एम एन ओ पी क्यू आर, आर येईल. परत काय येईल एस आणि नंतर डब्ल्यू येईल. हे अशा पद्धतीने काय होईल हे शब्द रचना येईल. आता बघा आर जे आहे एफच्या नंतर आर वरला शब्द येतो, नंतर आरच्या नंतर एस वरला शब्द येतो आणि एसच्या नंतर डब्ल्यू वरला शब्द येतो. म्हणजे सुरुवातीला आपल्याला काय होतील फार्म, फार्म व फायर ह्या दोन्हीपैकी एक शब्द लिहावा लागेल. मग फार्म व फायर मध्ये फार्म अगोदर लिहायचा का फायर अगोदर लिहायचा ते बघा. तर फार्म व फायर मध्ये अगोदर ए येत असतो. एफ एफ तर सुरुवातीला आहे. दुसरा अक्षर काय आहे तर ए आणि आय आहे. एच्या नंतर आय येतो ना, म्हणून सगळ्यात सुरुवातीला जो आहे ए वरला शब्द येईल. म्हणजे पहिला शब्द जो असेल तो आपला असेल फार्म. तर पर्याय क्रमांक 4 जे आहे ते ह्या प्रश्नाचं उत्तर असेल. बघा प्रश्न काय दिलेला आहे 19वा, दिलेल्या संख्या आणि चिन्ह मालिका पाहून पुढील प्रश्नाचे उत्तर द्या. आता ही संख्या आणि चिन्ह मालिका दिलेली आहे आणि त्याच्यावरती प्रश्न काय विचारलाय, डावीकडून उजवीकडे अशा किती संख्या आहेत ज्यांच्या आधी लगेच एक संख्या येते आणि नंतरही लगेच एक संख्या येते. म्हणजे अशा किती संख्या आहेत ज्याच्या अगोदरही संख्या आहे आणि नंतरही संख्या आहे ते बघायचं आपल्याला. तर याच्यामध्ये बघा इथं संख्या आहे पण अगोदर संख्या नाही नंतरही संख्या नाही. इथं अगोदर आहे पण नंतर नाही. याच्यामध्ये बघा एकच्या अगोदर संख्या आहे परंतु एकच्या नंतर आहे का नाही. इथं 2च्या अगोदर संख्या आहे परंतु 2च्या नंतर नाही. इथेही संख्या नाही अगोदर आणि नंतर. इथे एक संख्या अगोदर आहे परंतु नंतर नाही. मग याच्यामध्ये अशी एकही संख्या अशी नाही की ज्या संख्येच्या अगोदर संख्या येते नंतरही संख्या येते. म्हणून ह्या प्रश्नाचं जे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 हे असेल म्हणजे 0. प्रश्न 20वा म्हणजे लास्टचा काय दिलेला आहे बघा, ज्याप्रमाणे चौथी अंकाची जोडी तिसऱ्या अंकाच्या जोडी अक्षरांच्या जोडीशी आणि दुसरी अंकांची जोडी पहिल्या अक्षरांच्या जोडीशी संबंधित आहे त्याचप्रमाणे 5व्या अक्षरांच्या जोडीशी संबंधित असलेला पर्याय निवडा. आता डी आणि सी 43 दिले आहे, आय डी 94 दिले आहे आणि एच जी काय असेल ते विचारलंय. आता डी बघा, डी हे 4 नंबरला येतो एबीसीडी मध्ये. ए बी सी आणि डी. डी किती नंबरला यायला 4 नंबरला. नंतर काय ई एफ जी एच आय जे के एल एम एन इथपर्यंत देतो. याच्या पुढच्या अंकांची अक्षरांची गरज नाही. तर 1 नंबरला 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 आणि 14. तर बघा डी जे आहे ते 4 नंबरला आहे म्हणून 4 लिहिले. सी जे आहे 3 नंबरला आहे तर सी साठी 3 लिहिलेले आहे. आय हे किती नंबरला आहे, आय नंबर 9 नंबरला आहे म्हणून 9 लिहिलेले आहे. डी परत 4 नंबरला आहे म्हणून 4 लिहिलेला आहे. तसंच एच किती नंबरला आहे तर एच आहे 6 नंबरला. ए बी सी 5
1 2 3 4 5 6 7 आणि 8 नंबरला आहे. एच किती नंबरला आहेत तर 8 नंबरला आहेत. आणि जी किती नंबरला आहेत तर 7 नंबरला आहेत. म्हणून एच 8 नंबरला असल्यामुळे 8 लिहिलं आणि जी 7 नंबरला असल्यामुळे 7 लिहिलं. तर पर्याय क्रमांक 4 मध्येच आहे 87. म्हणून या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते पर्याय क्रमांक 4 87 असेल. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांचाही फायदा व्हावा म्हणून आपल्या मित्राला शेअर करा. तर आज आपण इथेच थांबूयात. तर पुन्हा भेटूयात दुसऱ्या प्रश्नपत्रिकेसोबत. तोपर्यंत धन्यवाद.